फिल्टर मागचं आयुष्य. नमस्कार मित्रांनो, रेणुका क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत. आजच्या या जगात आपण तासनतास दुसऱ्याचं आयुष्य मोबाईलवर बघत असतो. कोणाचं फिरणं, कोणाचं खाणं पिणं, कोणाचे सुंदर फोटो, हे सगळं पाहून आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य किती कंटाळवाणं आहे. पण मित्रांनो, स्क्रीनवर दिसणारं प्रत्येक हसणं खरं नसतं. आजची ही गोष्ट तुम्हाला एक अशा जगाची सफर घडवेल जे आपण रोज पाहतो पण कधीच समजत नाही. ही गोष्ट आहे रिया नावाच्या एका मुलीची. रिया एक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर होती. तिचे हजारो फॉलोअर्स होते. तिचं इंस्टाग्राम प्रोफाईल बघितलं की कोणालाही हेवा वाटेल असं होतं. महागडे कपडे, 5 स्टार हॉटेलमध्ये फोटो आणि चेहऱ्यावर नेहमी एक गोड हसू. लोक तिच्या पोस्टवर कमेंट करायचे, रिया तू किती नशीबवान आहेस गं, तुझं आयुष्य किती परफेक्ट आहे. पण कॅमेरा बंद झाला की रियाचं खरं आयुष्य सुरू व्हायचं. प्रत्यक्षात रिया खूप एकटी होती. तिचे हजारो फॉलोअर्स होते पण मन मोकळं करायला एकही खरा मित्र नव्हता. हॉटेलमध्ये फोटो काढताना ती हसायची, पण जेवण थंड होईपर्यंत ती फक्त परफेक्ट अँगल शोधण्यात व्यस्त असायची. एके दिवशी रिया एका खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेली. तिथे तिने एक छान व्हिडिओ शूट केला आणि पोस्ट केला, ज्याला काही मिनिटातच हजारो लाईक्स मिळाले. पण त्याच वेळी तिचा मोबाईल बंद झाला. चार्जिंग संपली होती. सुरुवातीला ती अस्वस्थ झाली. आता मी लोकांच्या कमेंट कशा वाचणार, लोकांना कसं सांगणार की मी किती एन्जॉय करते. पण तिथेच बाजूला एक वयस्कर दाम्पत्य बसलं होतं. ते दोघंही मोबाईलशिवाय एकमेकांच्या हातात हात धरून शांतपणे सूर्यास्त पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते रियाला तिच्या लाखो लाईक्समध्ये कधीच मिळालं नव्हतं. तिला जाणवलं की ती जगण्यासाठी नाही तर दिसण्यासाठी धावते. ती निसर्गाच्या खुशीत होती पण तिचं लक्ष फक्त स्क्रीनवर होतं. तिने तो सूर्यास्त डोळे भरून पाहिला आणि पहिल्यांदा तिला लाईक्सपेक्षा शांतता जास्त महत्त्वाची वाटली. रिया घरी आली आणि तिने एक वेगळी पोस्ट टाकली. यावेळी कोणताही फिल्टर नव्हता, कोणताही मेकअप नव्हता. तिने लिहिलं, माझं आयुष्य परफेक्ट नाही आहे, मलाही दुःख होतं, मलाही एकटं वाटतं. आपण जे स्क्रीनवर बघतो ते फक्त 10% सत्य असतं. उरलेलं 90% आयुष्य हे ऑफलाईन असतं, जे आपण जगायला विसरलो आहोत. तिच्या या पोस्टला नेहमीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला, कारण यावेळी ती दिसत नव्हती तर ती बोलत होती. मित्रांनो, आजचं जग हे दिखाव्याचं जग झालं आहे. आपण दुसऱ्यांच्या हायलाईट्स बघून आपल्या बिहाइंड द सीनची तुलना करतो आणि दुःखी होतो. पण लक्षात ठेवा, कोणाचंही आयुष्य परफेक्ट नसतं. मोबाईल बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही वास्तवात जगायला सुरुवात कराल तेव्हाच तुम्हाला खरं सुख मिळेल. रेणुका क्रिएशनचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, आज थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी जगा. धन्यवाद.